60व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात भीमबांधवांचा जनसागर उसळला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम काल पार पडला। 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। तेव्हापासून दरवर्षी विजयादशमीला देशभरातून लाखो लोक दीक्षाभूमीवरती दर्शनासाठी येतात। दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। राज्य सरकार अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात बोलताना दिली। मात्र अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवणं ही सरकारची जबाबदारी आहे, हे देखील त्यांनी नमूद केलं। त्याचबरोबर बाबासाहेबांचा खरा अनुयायी अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। मराठा समाजाच्या मूक मोर्चांमुळे दलित समाजात अस्वस्थता आहे, मात्र हे मूक मोर्चे दलित समाजाविरोधात नाहीत, त्यामुळे त्यांनी अस्वस्थ होऊ नये आणि राज्यातील सर्व प्रश्न संघर्षाऐवजी संवादाने सोडवण्याचा आशावाद देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करता येत नाही। हा कायदा रद्द करण्याची कुठलीही योजना राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची नाही, तशा प्रकारचा विचार देखील नाही। जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी आहे तो कधीच या कायद्याचा दुरुपयोग करणार नाही। जर कोणी दुरुपयोग करत असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असूच शकत नाही। आणि अशा प्रकारचा जर दुरुपयोग होत असेल, अशा प्रकारच्या जर काही तक्रारी असतील तर निश्चितपणे राज्य सरकार देखील दुरुपयोग होऊ देणार नाही। दरम्यान याच कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अॅट्रॉसिटी कायद्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली। अॅट्रॉसिटी कायद्यात बदल केल्यास केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देईन अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली आहे। आमच्या आरक्षणाला धक्का न लावता ज्यांना आरक्षण द्यायचंय त्यांना द्या, मात्र अॅट्रॉसिटी कायद्याला हात लावू नका असा इशारा देखील त्यांनी दिला। हम किसी का भी विरोध नहीं करते हैं। चाहे मराठा समाज को आरक्षण की मांग बहुत बढ़िया तेजी से चल रही, मुख्यमंत्री साहब यह है। मेरा निवेदन मुख्यमंत्री साहब जी से है कि हमारे आरक्षण को धक्का मत लगाओ। हमारे आरक्षण को धक्का मत लगाओ, जिसको जो देना है वो दे दो, हम तैयार हैं। और हमारे आरक्षण को धक्का देना कोई मामूली बात नहीं है। हम बहुत बड़े खतरनाक लोग हैं, हम भी लोग।